आता ओढूया सायंकाळच्या बातमीकडे। एक नजर टाकूया सामाजिक क्षेत्रावरील बातमीवर। राज्यातील हजारो मोटार वाहन विभागातील म्हणजेच आरटीओ कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या प्रलंबितच आहेत। यावर अद्यापर्यंत शासनाने कोणताच तोडगा काढला नाही। या दरम्यान मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनांसोबत परिवहन आयुक्तांची झालेली चर्चा अखेर फिसकटली। अशाने आता येणाऱ्या दिवसात पुन्हा कर्मचारी संपाच्या मार्गावर जाणार असल्याचे दिसून येत आहेत। मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांची गेली 66 वर्ष यशस्वीपणे प्रतिनिधित्व करीत आहे। संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या जीवनात सेवा, अर्थविषयक व इतर अनुषंगिक प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण झाले तेव्हा नेहमीच राज्याचे हित लक्षात घेऊन मागण्याची सनद सरकारला सादर करण्यात आली आहे। अन्यायकारक शासन धोरणाच्या विरोधात मात्र जबरदस्त आंदोलनात्मक शड्डू ठोकण्यात सुद्धा संघटना कधीही कमी पडलेली नाही। गेल्या 2 वर्षात प्रशासकीय विविध अन्यायकारक तरतुदीमुळे अनेक सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे। महसूल विभागीय बदलण्याचे धोरण रद्द न करणे, समायोजन करून कर्मचाऱ्यांना भयभीत करणे, विभागीय परीक्षासारख्या संवेदनशील क्षेत्रात अनाकलनीय बेछूट बदल करण्यात आल्याने राज्यातील कर्मचारी हवालदिल झाले आहेत। अखेर 24 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार पक्का करून आगामी संप आंदोलनाची नोटीस परिवहन आयुक्त, प्रधान सचिव परिवहन यांना देण्यात आली आहे। सदर नोटीसच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्यांवर निर्णयात्मक चर्चा करण्यासाठी मुंबईत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी त्यांच्या दालनात संघटना प्रतिनिधींसह चर्चा घडवून आणण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते। मात्र आश्वासनाशिवाय कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने बैठक निष्फळ ठरली। यापूर्वीही अशा चर्चासत्राचा अनुभव संघटनेला असल्याने केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रशासनाचा उद्देश या चर्चेत दिसून येत होता। त्यामुळे चर्चेसंदर्भात संघटना प्रतिनिधी अधिकच संतप्त झाले होते। जोपर्यंत संघटनेने केलेल्या मागण्या संदर्भातील कार्यवाही संबंधित लेखी स्वरूपात पत्र दिले जात नाही तोपर्यंत संपाबाबत कोणतीही पुनर्विचार न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याचे मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनांचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी सांगितले आहे।